लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांची सुद्धा पडताळणी होणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी निकषांवर आता बोट ठेवलं जाते। योजनेसाठी अर्ज केलेल्या 4.5 लाख युवकांचं प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपणार आहे। यानंतरच्या टप्प्यामध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकासह आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होणार आहे। प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांनी सरकारी आस्थापनेतच कायम करा अशी मागणी केली जाते। मात्र भविष्यात ही मागणी डोकेदुखी ठरू नये म्हणून यापुढे खासगी उद्योगांमध्येच प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे। दरवर्षी प्रशिक्षणार्थींना 10 लाख रुपये मिळतात। प्रशिक्षण 6 महिन्याचा कालावधी आहे। महिन्याला स्टायपेंड असतं 6,000 ते 10,000। वार्षिक निधी 800 कोटी रुपयांचा आहे। तर लाडका भाऊ योजना आपण पाहिलेली आहे। लाडक्या भावांची सुद्धा आता पडताळणी होणार आहे। अर्जदार आस्थापना उद्योगांची पडताळणी होणार असून आता सीएम युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पडताळणी होणार आहे। अर्जदारांचा आस्थापना आणि उद्योगांची सुद्धा पडताळणी केली जाईल। यासोबतच सरकारीच्या ऐवजी खासगीमध्ये त्यांना जास्तीत जास्त संधी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। सीएम युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पडताळणी आता सुरू होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण बातम्या पाहिल्या असतील। लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर बोट ठेवून सर्व निकषांचं अगदी काटेकोर पालन केलं जात आहे। सर्व निकष अगदी काटेकोरपणे तपासले जात आहेत।